आज जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम गाव आहे त्या ठिकाणी खरं हल्ला झाला. 26 ते 27 जणांचा त्यामध्ये मृत्यू झाला आहे. काय सांगता? हे अत्यंत दुर्दैवी हल्ला आहे की अशा पद्धतीचा दहशतवादी हल्ला होणं परर्यटक तिथे असताना आणि हा पीक सीझन असताना आणि या दहशतवादी हल्ल्याच्या आपण सगळेजण तर निषेध करतोच आहोत, परंतु एक देश म्हणून सरकारच्या सोबत या दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी आपण सगळेजण एकजुटीनं उभं राहू. यामध्ये कोणतंही राजकारण न आणता यामध्ये अनेक महाराष्ट्रातले पर्यटकसुद्धा काश्मीरमध्ये अडकलेले आहेत. आपल्या मतदारसंघातले जवळपास चाकणचे 25-30 पर्यटक आहेत, त्यानंतर हवेली तालुक्यातले 69 पर्यटक आहेत. त्या सगळ्या पर्यटकांशी माझं बोलणं झालेलं आहे आणि त्यांना धीर दिलेला आहे. त्याचबरोबर लवकरात लवकर त्यांचं आता श्रीनगरमधून त्यांना डिपोर्ट करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलण्याच्या आपण तिथल्या स्थानिक प्रशासनाला, जम्मू काश्मीरच्या प्रशासनाला आणि त्याचबरोबर हवाई वाहतूक मंत्रालयाला यासाठी आपण पाठपुरावा करतो. खरं 370चं कलम हटवलं आहे, त्यासोबत जम्मू काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश केला आहे, त्यामुळे कुठेतरी असे हल्ले वाढतात का? काय सांगा? नाही, मला असं वाटतं की आत्ता यामध्ये कोणतंही राजकारण आणण्याची आवश्यकता नाही. दहशतवादाच्या विरोधात ठामपणे उभं राहणं ही एक देशवासी म्हणून ही आत्ताची गरज आहे. यामध्ये कुठलीही राजकीय टिप्पणी आत्ता करणं मला योग्य वाटत नाही. नक्कीच कोणतीही राजकीय टिप्पणी करणं आता योग्य नाही, असंच उत्तर या ठिकाणी अमोल कोल्हेने केलेलं पाहायला मिळतं. किंवा विशाल स्वामी सुनील, TV9 मराठी, शिरूर.